इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पुस्तकातील 11वा जो धडा आहे, क्रियापदस्य सहचराः तृतीय घटक हा आता पाहतोय. क्रियापदाचे सहचर म्हणजे मित्र बरं का. मित्र संस्कृतमध्ये मित्र हा शब्द नाही आहे, मित्रम असा आहे आणि तो नपुंसकलिंगी आहे. तेव्हा सहचराः याचं समानार्थी रूप द्यायचं झालं ना तर मित्राणी असं द्यावं लागेल. मित्रम, मित्रे, मित्राणी. तर यामध्ये क्रियापदाचे जोडीदार कोण आहेत आणि ते काम काय करतात ते आपण पाहतोय. बघा, सुरुवातीला आपल्याला दाखवलंय पठामी, लिखामी, यच्छामी, पश्यामी, एतानी पदानी क्रियाम दर्शयती. म्हणजे हे शब्द आहेत नाही, क्रियेचे शब्द आहेत. त्याला इंग्रजीत तुम्ही वर्ब म्हणता, संस्कृतमध्ये क्रिया पण म्हणतात आणि धातू पण म्हणतात. आता तानी क्रियापदानी वाक्ये क्रियापदस्य नैके सहचराः जानीमः तान सर्वान. आपण आता ते जाणूया. इथे बघा एक चित्र दाखवलंय. चित्रामध्ये टेबलवरती पुस्तक आहे आणि तो मुलगा काय करतोय तो लिहितोय. अत्र का क्रीड्या, अत्र का क्रिया लेखनम. क लिखती, गौरव लिखती. गौरव इथे करता म्हणजे वाक्यामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला सब्जेक्ट म्हणता, तो करताय. वाक्याचा प्रमुख भाग हा करताय आणि तो काय क्रिया करतो ते यात दाखवलेली आहे. गौरव लिखती. आता क हा प्रश्न आला तो पुल्लिंगी असल्यामुळे क आहे, स्त्रीलिंगी असेल तेव्हा काय येईल आणि नपुंसकलिंगी असेल तेव्हा किम येईल. गौरव किम लिखती आला बघा. गौरव निबंधम लिखती. खरं म्हणजे निबंध हा पुल्लिंगी शब्द आहे, पण कोणताही प्रश्न किमने विचारला जातो कारण उत्तरातलं लिंग अगोदर आपल्याला कळत नाही म्हणून तिथे किम वापरला जातो. निबंधम इथे कर्म. इथे एक लक्षात घ्या की नेहमी मराठीत काय किंवा संस्कृतमध्ये काय आपण एक गोष्ट करू शकतो. क्रियापदाला प्रश्न विचारायचा कोण म्हणजे उत्तर मिळतं तो करता, आणि क्रियापदाला प्रश्न विचारायचा काय म्हणजे जे उत्तर मिळतं ते कर्म असतं. गौरव केन निबंध लिखती. गौरव लेखन्या निबंधम लिखती. लेखनी इथे साधनम आणि म्हणून त्याला करणम असं म्हटलेलं आहे. म्हणजे कर्ता, कर्म आणि करणम, तीन गोष्टी आपल्या लक्षात आल्या. आता बघा दुसऱ्या चित्रामध्ये ही एक सानिका नावाची मुलगी आहे आणि ती आपली लेखन पुस्तिका आपल्या शिक्षकाला देते. देण्याची क्रिया आहे म्हणून ती चतुर्थी आहे. सानिका किम यच्छती. आता यच्छ आणि दा आहे धातू देण्यासाठी. सानिका लेखन पुस्तिकाम यच्छती. लेखन पुस्तिकाम इति कर्म. बघा, यच्छतीला प्रश्न विचारा काय, उत्तर मिळेल लेखन पुस्तिकाम. सानिका कस्मै लेखन पुस्तिकाम यच्छती. सानिका अध्यापकाय ही चतुर्थी आहे, ज्याला देतो त्याची चतुर्थी आहे, लक्षात ठेवा. सानिका अध्यापकाय लेखन पुस्तिकाम यच्छती. अध्यापकाय इति संप्रदानम. आपल्या लक्षात येईल कर्ता, कर्म, करणम आणि चतुर्थीला संप्रदानम. आता आपण पंचमीकडे येतोय. बघा या ठिकाणी झाड आहे आणि झाडावरून फळ पडतंय. सानिका गौरवच किम पश्यतः. हे दोघे आहेत म्हणून पश्यतः आलं. तीतः अंती. सानिका गौरवच आम्रफलम पश्यत. आंब्याचं फळ बघतायत. आम्रफलम इति. आम्रफलम कस्मात पतती. आम्रफलम वृक्षात. हे पंचमी देवात वृक्षात. वृक्षात इति अपादानम. जिथून पडते ती पंचमी म्हणून त्याचं कारक आहे अपादानम. आणि आम्रफलम कुत्र पतती. आम्रफलम अंगणे पतती. पण अंगणे अधिकरणम. अधिकरणम सप्तमी आहे. आपल्या लक्षात येईल
षष्टीला कारक नाही, कारण षष्टीचा कर्ता हा सरळ क्रियापदाशी संबंधित नसतो. तेव्हा हे एकदा दोनदा वाचा, आपल्या लक्षात कारक येतील. आणि 8वीला आणि 9वीला प्रश्न जरी नाही विचारला तरी 10वीला याच्यावर 1 मार्काचा प्रश्न विचारला जातो. धन्यवाद.